यांच्याकडे मनोज जरांगेंचा बुधवारपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होतोय। जरांगेंची 11 ऑगस्टला पुण्यामध्ये शांतता रॅली होणार आहे। त्याआधी त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे। मनोज जरांगे यांचा आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होतोय। तुळजाभवानीचं दर्शन घेऊन त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केली आहे, तर 11 ऑगस्टला पुण्यामध्ये त्यांची शांतता रॅली होणार आहे। सरकारनं खूप माणसं पेरलेत आणि षडयंत्र उभा केलेत, हे समाजाच्या लक्षात आलंय। सरकारला ह्या गोष्टी करायलाच नाही पाहिजे सरकारनं, कारण सरकार शेवटी जनतेचा मायबाप असतो। पुढे षडयंत्र मराठीच्या अंगावरती घालणं, छगन भुजबळ हाताखाली धरून ओबीसीचा एक गट अंगावरती घालणं, म्हणजे मला उघडं पाडण्याचा प्रयत्न आहे, मला एकटं पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही, माझा मराठा समाज आहे नाही। टाकते ना मराठी हातातल्या काम फेकून, उद्यापासून तुम्हाला दिसते सगळे रस्त्यावरती एक दिवस दिसते, बळ देणार, पाठबळ देणार आणि ओबीसीतून आरक्षण आम्ही घेणार। जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा कसा असेल यावर एक नजर टाकूयात। 7 ऑगस्टला म्हणजे आज सोलापूरमध्ये आहेत, 8 ऑगस्टला सांगली इथे असणार आहेत, 9 ऑगस्टला कोल्हापूर, 10 ऑगस्टला सातारा आणि 11 ऑगस्टला पुणे इथे त्यांची शांतता रॅली होणार आहे। 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये असणार आहेत, 13 ऑगस्टला नाशिक असा त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा असणार आहे।